तो एक म्हणून नमस्कार मित्रांनो, मी सुरेश चव्हाण. आपण आजच्या व्हिडिओमध्ये शनिवारला पुण्याचे मध्यवर्ती ठिकाण, ऐतिहासिक ठिकाण याची आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. चला आपण आतमधनं शनिवारला कसा आहे ते आपण पाहूया. सोळे असायचे लोखंडी, त्याच्या हत्तीने दरवाजे तोडू नये त्याच्यासाठी हे योगदान तर मित्रांनो, ह्याचे तिकीट 20 रुपये पर पर्सन आहे. पण आता इथं ऑनलाईन पद्धतीने हे केलं. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असतात. विदेशी नागरिकांना 300 रुपये तिकीट आहे. तर आपण शनिवारला पाहू शकता. हे 19व्या शतकात इंग्रजांनी 1818 मध्ये इंग्रजांनी हे इमारत भस्म केली. ती 5 दिवस जळत होती. त्याचे आता उरलेले अवशेषच आपल्याला इथे दिसत आहे. पेशवेकालीन कारंजे, पेशवेकालीन स्नानगृह, तर मित्रांनो, जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर आपल्याला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. त्याची पूर्ण माहिती इथं दिलेली आहे. 17व्या शतकातील ती वस्तू आहे. 18व्या शतकातील शनिवारवाडा, 18व्या शतकातील बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांनी बांधलेल्या सर्वात भव्य, विशाल व डौलदार वस्तू. या इमारतीच्या पायाभरणी समारंभ शनिवार 1730 हे हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे वास्तू समारंभ उल्लेख सापडतो. 1775 मराठी शाहींची ही हिंदूची सर्वात मोठी सत्ता होती. त्यावेळी शनिवारवाडा हेच पेशव्यांचे कारभारी दस्तर होते. त्यावेळी अनेक सरदार, लष्कर प्रमुख, राजे, देशी विदेशी राजदूतांनी येथे भेट दिलेली आहेत. असे म्हणतात की या 7 मजली भव्य इमारतीच्या छताखालून आळंदीच्या श्री ज्ञानेश्वर कळस दिसत असे. इथं पेशव्यांची वंशावळ पर दिलेली आहे. हे शनिवारवाड्याच्या वरच्या गॅलरीला जातो आपण. आता गॅलरीच्या वरती चढतो. पूर्ण गॅलरी ऐतिहासिक एक
मनमोहन सुंदर. गॅलरीतूनची दृश्य. तटबंदी शनिवारवाड्याच्या बाहेरून आतून ही तटबंदी बघतो. आता आपण शनिवारवाड्याचा जो राऊंड आहे तो राऊंड आता पाहणार आहे. चला आपण राऊंड पाहू. 17व्या शतकामध्ये पुण्यातील बांधकाम उत्कृष्ट नमुना शैली. शनिवारवाड्याचा एक राऊंड. वास्तुकला. हे किती झाडे आहे बघा. पूर्ण आपण राऊंड मारणार आहे. प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला पूर्वी ही अशी छिद्र असायची ही सैन्यासाठी सैन्यांना गोळीबार करण्यासाठी. तुम्हाला वेगवेगळ्या अँगलनी शनिवारवाड्याचे दृश्य दाखवतात. असं प्रत्येक चारी बाजूला असे कॉर्नर आहे गोल राऊंड सर्कल. इथे आपल्या भारताचा महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास पुण्याचा समृद्ध इतिहास. इथे आपण पाहत आहोत. शनिवारवाड्याच्या जवळ शेजारीच लाल महाल, छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण आणि क्षेत्रविद्या सगळे शिकले आणि स्वराज्याचा पहिला निवाडा ज्या ठिकाणी केला तो लाल महाल पण आपल्या शनिवारवाड्याच्या शेजारीचे. तर त्याला पण आपण भेट देऊ शकतो. गॅलरीतून त्याला आपण खाली उतरू.
ठिकाणी बगीचा. विहीर. पेशवे काळात आपल्याला मराठा साम्राज्य हे शनिवारवाड्यातून सगळे पूर्ण व्यवहार व्हायचा आणि आपले किती समृद्ध पुणे शहर आहे हे आणि ह्याचा वारसा आपण जपला पाहिजे. इतिहास आपण इतरांना सांगितला पाहिजे. हे शिवाजी महाराजांचे बालपण, बाजीराव पेशव्यांचे पराक्रम, हे आपले समृद्ध पुण्याचा आपला इतिहास आहे. शनिवारवाडा पूर्ण पाहिल्यानंतर ही तोफ दिसते. तर मित्रांनो, आपल्याला शनिवारवाडा कसा वाटला पूर्ण आपण फिरून बघितलेला आहे. पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितला आणि इथपर्यंत आलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसा वाटला हे कमेंट्स करून सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.